महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुण्याच्या राजगुरुनगर येथील मंगेश धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे। विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता स्व अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या मंगेश यांच्या आईने धुणी भांडी करून मुलांना शिक्षण दिले। आज मुलाच्या यशामुळे आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवल्याचे मंगेश धोत्रे यांनी स्वतः सांगितले। मुलांनी चांगल्या प्रकारे यश मिळवले। आपल्या समाजासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करावे आणि चांगले जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम करावे एवढीच माझी इच्छा आहे। माझ्या मुलांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले, मला खूप खूप आनंद वाटतोय आणि पुढे पण त्याने असंच गोरगरिबांना न्याय द्यावा आणि सूर्यावाने त्यांनी चमकत राहावं हीच माझी इच्छा आहे। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। माझं नाव मंगेश आनंद धोत्रे। माझं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा हे आहे। 2005 साली गावाकडील अल्पशेती, कोरडवाहू जमीन या सर्वाला कंटाळून माझ्या आईवडिलांनी राजगुरुनगर येथे स्थायिक झाले। माझी आई हे राजगुरुनगर शहरामध्येच धुणी भांड्याचे काम करायचे। माझे वडील हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि माझ्या आईवडिलांचा आदर्श माझे आतापर्यंत जे मला शिक्षक लाभले ते सर्व शिक्षक माझे लॉ कॉलेजचे प्राध्यापक किरण काळे सर यांनी सुद्धा मला परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर आता मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचं प्रात्यक्षिक शिक्षण घेत आहे ते माझे सिनियर ॲडव्होकेट पुष्कराज परते सर। या सर्वांचा मला या परीक्षेसाठी फायदा झाला। त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणताही क्लास वगैरे न लावता या पदापर्यंत मी पोहोचू शकलो।